शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, माजी सैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आपण निवडणूक लढवत असून प्रस्थापितांच्या विरोधात आपली ही लढाई असल्याचं त्यांनी सांगितलं। राजकीय पक्ष एकमेकांची उडीदुडी काढून आता फक्त एकमेकाचे कपडे फाडायचे तेवढे राहिलेले आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये देशातल्या माजी सैनिकांनी, आजी सैनिकांनी आणि आम्ही शेतकऱ्यांनी मिळून हा एक पक्ष तयार केलेला आहे की हा देश भ्रष्टाचार मुक्त व्हायचा असेल, या देशातल्या शेतकरी आत्महत्या थांबायच्या असतील, तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकांना सन्मानाची वागणूक मिळणार असेल, तर त्यासाठी आता हे जे खासदार आमदार झाले गेले 75 वर्ष बघितलं, त्यांचीच वंशावळ पिलावळ आता पुढं यायला लागलेलं आहे। कारण त्यांच्याकडे पैसा साठलेला आहे आणि या पैशावर आम्ही मात करू आणि ही निवडणूक जिंकू, अशासाठी आम्ही उभे राहिलो। यावेळी त्यांनी खोटा पैसा चालवण्यासाठी नकली नाटकं करावी लागतात अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टींवर टीका केली। काय असतं, खोटा पैसा चालवायला असली नकली नाटकं करावी लागतात। तर राजू शेट्टीने किती शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे ते आम्ही दाखवून दिलेलं आहे। त्याच्याजवळ 1 लाख पुस्तिका वाटलेल्या आहेत, त्यांना मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नाही आहे। दुसरे माने आहेत, त्यांचे गेल्या 5 वर्षातलं काम बघितलं तर जाईल त्या गावात त्यांना जाब विचारतात तरुण मुलं, तर काय कुठं होते 5 वर्ष, आता कशाला आले। आणि जे दुसरे तिसरे आहेत ते त्यांचे वडीलही आमदार होते, तेही आमदार होते आणि आज प्रचंड पैसा आहे, कारखानदारी सोबत आहे। तेव्हा त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय। यावेळी भारतीय जवान किसान पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पोपटराव दाते, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रगती चव्हाण आदी उपस्थित होते।